आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। सचिन, आपण पाहतोय अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना झालेली आहे, तिथल्या प्रतिक्रिया, तिथल्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया समोर येतात। मात्र आपण ही बातमी पाहतोय बुधवारी वादळी वाऱ्यामुळे आपण पाहतोय नवी दिल्लीहून उड्डाण घेऊन चिकलठाणा विमानतळावर लँड होणारं विमान, इंडिगोचं विमान हे नाशिकमध्ये लँड झाल्याची माहिती समोर येते। वातावरण खराब होतं आणि या ठिकाणी ईटीसीनं एक परवानगी दिली ती म्हणजे विमान उतरवण्याची। मात्र या ठिकाणी एवढ्या शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात घातलेला असताना दुसरीकडे पायलटने समयसूचकता दाखवली आणि त्यानंतर हे विमान नाशिकला उतरवलं। महत्वाचं म्हणजे यामध्ये जे काही वातावरण खराब झालं होतं तर विमानातील प्रवासी अक्षरशः देवाला प्रार्थना करत होते आणि त्यानंतर ही अहमदाबादची घटना घडली, म्हणजे गुजरातची जी विमान दुर्घटना आहे ती घडली। मात्र वादळ एवढं भयानक होतं की अक्षरशः विमान कुठं उतरवावं हा प्रश्न देखील पायलटला पडलेला होता। मात्र वादळ सुरू होण्यापूर्वी 20 मिनिटं आधी या ठिकाणी एटीसीनं जी महत्वाची भूमिका घेतली होती ती म्हणजे विमान उतरवण्याची परवानगी दिलेली होती आणि नंतर वातावरण देखील खराब झालं, वादळही निर्माण झालेलं होतं। अक्षरशः झाडं देखील उन्मळून पडली होती, एवढं भयानक वारं जे होतं ते निर्माण झालं होतं, वादळ निर्माण झालेलं होतं। मग नंतर पायलटने वेळेत निर्णय घेतला आणि हे जे काही विमान आहे तर ते विमान दुसरीकडे उतरवलं, म्हणजे नाशिकला उतरवलं। मात्र नागरिकांच्या मनामध्ये एवढी भीती होती की त्यांनी नाशिकमधून तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विमानानं न येता समृद्धी महामार्गानं 4 चाकीने प्रवास करण्याचा निर्णय घेतला, म्हणजे तो विमान प्रवास सोडला। आता या ठिकाणी भूमिका बजावली जाते की जी एवढं वातावरण खराब असताना ईटीसीने कशी परवानगी दिली। जी नक्कीच। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।